हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. या सप्ताहाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदेला या सप्ताहाची सुरुवात होती. या ठिकाणी गुढ्या उभारलेल्या आहेत. आपल्या हिंदू धर्माचं एवढं विशेष महत्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की जी गुढी उभारली जाते यातला कडुनिंबाचा दगडा म्हणजे आरोग्य चांगलं राहावं याचा प्रतीक आहे. याच्यावरती ठेवलेला तांब्या हा वर्षभर यशस्वी लाभावी याचं प्रतीक आहे. याला बांधलेली साडी आणि ती जर जरीची असेल किंवा जास्त करून आपण काठपदराच्या साड्या त्यासाठी वापरतो, ज्याला जसं शक्य आहे तसं, त्याला गुंडाळलेली जरीची साडी म्हणजे घरामध्ये भरभराट येऊ याचं ते प्रतीक आहे. त्या गुढीला लावलेली साखरेची गाठी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वर्षात गोडवा नांदावा म्हणून गाठी आहे. त्याला बांधलेला अजून काय काय बांधतो, त्याला आपण गाठी बांधतो. एक आंब्याचा डगळा असतो. आंब्याचा डगळा म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील जे जे महत्वाचे सण आहेत त्या सणांना आपण घरावरती आंब्याची तोरणं बांधतो, कारण आपल्याला स्थैर्य, आरोग्य, यश लाभावं, ऐश्वर्य लाभावं म्हणून या सगळ्या गोष्टींची. आणि हळदी कुंकू जे आहे तर महिलांना अखंड सौभाग्यवती होण्याचं वरदान लाभावं म्हणून प्रत्येक हिंदू धर्मामध्ये या सणांमध्ये हळदी कुंकाचा विशेष मान सांगितलेला आहे. आणि म्हणून एवढी चांगली परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये घालून दिलेले सण आहेत. या हिंदू धर्माच्याही इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर साधा सोपा हा हिंदू धर्म स्थापन झालेला नाही. तुकोबारायांनी ज्या वेळेला उभे हयात किंवा सगळ्या या भावंडांनी, चारही भावंडांनी कष्ट केले ते आपल्या संप्रदायाची रुजवणूक व्हावी याबरोबर त्या काळामध्ये जे परकीय आक्रमण मुसलमानांचं किंवा यवनांचं आक्रमण होत होतं त्या आक्रमणापासून दूर जाऊन आपला समाज कीर्तनात, भजनात एकत्र बसावा. समाज नंतर येईल असं झाला म्हणून एकनाथांनी भारुडांची निर्मिती केली. भारुडांमधून समाज जागवला आणि सांगितलं की आपला हिंदू धर्म टिकावा असं वाटत असेल तर आपले सण उत्सव, आपले सगळे जे जे आपल्याला घालून दिलेले 64 वर्षाचे उत्सव आहेत, वर्षात एकूण 64 उत्सव असतात, त्याचं आयोजन आपण केलं पाहिजे. असा इतकं महत्व सांगणारा आपला हा पावन हिंदू धर्म आहे. आणि ह्याच हिंदू धर्मामध्ये ही सगळी मांदियाळी होऊन गेली. ज्यावेळेला माऊलींच्या चरित्रामध्ये ह्या सगळ्या आक्रमणांचा वगैरे भाग येतो त्यावेळेला माऊलींचा जर जन्माचा कालखंड बघितला, मुक्ताबाईंचा कालखंड बघितला तर 1200 शतक किंवा 1100 शतक त्याचा जो उत्तरार्ध होता त्यावेळेला परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणात होत होती. आणि म्हणून तत्कालीन जी कर्मठ व्यवस्था झाली होती, माऊली ज्ञानोबा नाईक, मुक्ताई हे जर इंद्रायणीवरती स्नानाला गेले तर आपल्यातल्याच कर्मठ समाजमित्रांना म्हणावं की अरे संन्यासाची पोरं इथं नदीवरती आली म्हणजे ही नदी अपवित्र झालीये, त्या जागेवरती पाणी शिंपडावं. जी मूळ एवढी मोठी इंद्रायणी माता असेल त्याला काय पाणी शिंपडावायचं, मग तरी तत्कालीन कर्मठ समाज त्या जागेवरती पाणी शिंपडून तिथे स्नानाला जायचा. ज्यांच्या दारातून मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपन काका ही मंडळी गेले असतील ती लोक त्यांना पाहता क्षणी अरे ही संन्यासाची पोरं आहेत म्हणून झटकन दार लावून घ्यायची. आपल्या एखाद्याच्या घरामध्ये आपण जर गेलो आणि त्या बाईने आपल्याला पुरेसं बोललं नाही, एखाद्याच्या घरात जाऊन एखाद्याला पुरुष मंडळीला रामराम घातला नाही तर तो अपमान समजला जातो. पण आपण स्वतः ब्राह्मण कुळात जन्माला आलो तरी सुद्धा लोक आपल्याला पाहता क्षणी दार लावतात. काय अंतःकरणाला वेदना होत असते. ते सगळ्या यातना वेदना सहन सोसत करत चारही संत मांदियाळींनी मात्र ज्या वेळेला हाच ज्ञानदादा काठीच्या बाहेर आला आणि त्यावेळेला ज्ञानोबांना आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी दिली तेव्हा हाच ज्ञानदादा होता की जो एका वेळेला विचार करत होता की मला या समाजाची गरज नाही, मी खूप उद्विग्न झालो. पण तोच ज्ञानदादा ज्या वेळेला समाधीला जातो तेव्हा माझी विष्णू माऊली ज्ञानोबा म्हणतात दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. फक्त माणसांनाच नाही तर जगातला प्रत्येक पशु पक्ष्याला सुद्धा जे जे पाहिजे ते मिळू दे इतकी मोठी महान मंगल प्रार्थना माऊली ज्ञानोबाराय आपल्यासाठी करतात. आणि हे सगळं कुणामुळे शक्य झालं तर मुक्ताबाईंमुळे झालं. बहिणाबाई आपल्या एका कवितेत खूप सुंदर लिहितात. काय लिहितात? माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांग देव योगियाना तिने मागला रे गुरु. अरे संन्याशाची पोरं कोणी बोलती नाही, टाकी देईल पोराचे कधी तोंड पाहू नये. अरे असं माझं तोंड कसं दावून लोकावे,
वर्षाच्या मुक्ताबाई उपदेश करतात की अरे ज्ञानदादा असं रागवू नये रे, समाजावर चिडू नये, समाजाला आपल्याला पुढे घेऊन चालायचंय, त्यासाठी समाजासाठी काम करायचंय. आणि लहानशी मुक्ताबाई ज्या वेळेला उपदेश करते त्यावेळेला त्या भावांचं आणि त्या बहिणीचं दोघांचंही कौतुक वाटायला लागतं. ज्या वेळेला दोघांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतले होतं त्यावेळेला संत वर्णन करतात की माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, की पांडुरंग आता आमची आई नाही, आता आमचा बाप नाही, आमचं जे काही असेल तो फक्त पांडुरंग असेल, तुझ्या स्वाधीन करून आमचे आई बाप निघून गेले, आता आमचा इथून पुढचा सांभाळ तू कर. आणि म्हणून लहानांनीच उपदेश करावा किंवा मोठ्यांनीच उपदेश करावा असं कसलंही बंधन मुक्ताबाई पाहत नाही. ज्ञानदाला उपदेश करतात आणि म्हणतात की दादा तू जर ताटीच्या बाहेर आला नाहीस तर मी कोणाकडे बघायचं. एखाद्या घरातले आई वडील दोघेही वारलेले असतील ना, त्या घरातल्या लेकराला जाऊन फक्त एकदा परिस्थिती विचारा, किंवा ज्याला आई नाही किंवा ज्याला बाप नाही ना त्या घरची परिस्थिती जाऊन विचारा. घरातल्या मोठ्या मुलावरती मुलीवरती त्या घराची जबाबदारी येते आणि त्यानंतर त्या घराचे जे काही हाल होतात ना ते हाल कुणाच्याही वाट्याला भगवंत देऊ नये इतके प्रचंड हाल होतात. म्हणून ज्ञानोबा याच्यासाठी भाग्यवंत आहेत की अवघ्या एवढ्या कोवळ्या वयामध्ये ज्ञानोबांना उपदेश करणारी मुक्ताबाईंचं वय लहान होतं पण ज्ञानदाला उपदेश करून इतक्या बाहेर आणलं की ते ज्ञानदेव पुढे स्वतःच्या संतत्वासाठी प्राप्त झाले. आणि कसे झाले नेमकं कशाचा शोध घेतला अभंगाचं तिसरं चरण. मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.